गोवा आणि कारवारला अगदी मुंबईच्या जवळ. ते बघूनच एवढं टेम्पटिंग होतंय, कधी ते पलटणार आणि ते होऊन माझ्या समोर येणार आहे. धक्काधक्कीच्या जीवनातून विश्रांतीच्या 2 क्षणासाठी मी हल्लीच या बीच अँड ब्लिस चिंचणी होमस्टे मध्ये आले आणि माझा अनुभव खरंच खूप छान होता. चिंचणी बीच हे मुंबई पासून जवळ आणि आपल्या ठरलेल्या नेहमीच्या स्पॉट पेक्षा थोडं वेगळं आहे. इथे आल्यावर मला माझ्या गावची कारवारची आठवण झाली. तसाच मोठा आणि स्वच्छ समुद्र किनारा, माडाची झाडं आणि मनाला शांत करणारं निसर्ग सौंदर्य. समुद्राच्या लाटांचा आवाज कानामध्ये साठवून घेत मी समुद्रापासून चालत अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर असलेल्या या बीच अँड ब्लिस होमस्टे मध्ये आले. आजूबाजूचा परिसर नारळाच्या झाडांनी वेढला आहे आणि आल्या आल्या मला छान नारळाचं पाणी देखील प्यायला मिळालं. ही स्वागताची पद्धत मला भारी आवडली. बाहेर ही आराम खुर्ची पाहिली आणि बघून एकदम रिलॅक्स फील झालं. मुंबई पासून जवळजवळ 100 किलोमीटर असलेला हा होमस्टे वीकेंड प्लॅन साठी परफेक्ट आहे. म्हणजे थोडं मुंबईच्या धावपळीपासून लांब आल्याचा फीलही आहे आणि रविवार संध्याकाळी निघून रात्री परत मुंबई गाठता येईल इतका जवळ देखील आहे. होमस्टे खूप छान, स्वच्छ आणि हवेशीर आहे. चला तर तुम्हाला आता मी हे घर दाखवते आतून किती सुंदर आहे ते. इथे वरती आल्या आल्याच एकदम मस्त असा सिटिंग एरिया आहे. छान आहे. 2 समोरासमोर सोफे आहेत. तुम्ही असे फॅमिलीज घेऊन आलात म्हणजे गेट टुगेदर असेल तरी पण तुम्ही मस्त समोरासमोर बसून गेम खेळू शकतात, गप्पा मारू शकतात आणि काय करू शकतात, बरोबर अंताक्षरी खेळू शकतात. याला लागून 4 बेडरूम्स आहेत. खूप मोठ्या आहेत आणि प्रशस्त आणि हवेशीर आहे आणि प्रत्येक रूमला छान व्ह्यू आहे. इथे प्रत्येक रूमला ना कॉफी टेबल्स दिलेले आहेत. म्हणजे आपल्याला कॉफी द्यायची अशी इच्छा झाली, आपण त्यांना सांगितलं की ते मस्तपैकी कॉफी आणून देतात. आणि आता मला खूप कॉफी प्यायची वाटते आहे, तर आता मी कॉफी पिते. इथे वर पण एक छान मोठी आणि हवेशीर अशी बेडरूम आहे. आपण कुठे फिरायला जातो म्हणजे फ्रायडे, सॅटर्डे, संडे किंवा विकेंडला जातो तेव्हा काय कधी कधी आपल्याकडे काम असतं, पण मग त्याच्यासाठी आपल्याला मग सगळ्यांचं असं मूड ऑफ होतो. पण इथे कसं माहितीये का, इथे एक स्पेशल प्रायव्हसीची रूम आहे की तुम्हाला जर मेल आले किंवा काही असं कामाचं असेल तर तुम्ही इकडे येऊन ते काम करू शकता. साधारण अर्धा तास तुम्ही फॅमिली बसून जर असं जाऊन काम केलं तरी हरकत नाही. दुसरी चेअर आहे तिकडे, कॉफी वरून कॉफी पित होतो तरी क्या बात आहे. सगळीकडे प्रायव्हसीच प्रायव्हसी. मी जरा माझा मेल चेक करते, पण आधी जरा या गरमागरम पोह्यावर ताव मारून घेऊया. नाश्ता झाल्यावर जवळच गायत्री मातीचं सुंदर मंदिर आहे, तेथेही भेट दिली. इथे आल्यावर इतकं सुंदर आणि प्रसन्न वाटत आहे आणि 2 मिनिटं तिकडे जर उभं राहून तुम्ही नमस्कार केला अगदी मनापासून तर जणू काही साक्षात देवी तिकडे आहे असं मला तरी जाणवलेलं आहे. आजूबाजूचं वातावरण छान आहे, सगळं निसर्ग सुंदर आहे, त्यात लाटांचा मध्ये मध्ये आवाज येतो आहे. इतकं सुंदर वाटतंय की तुम्ही स्ट्रेस मध्ये असाल किंवा काही दुःख असेल, येऊ नये पण असेल आणि इकडे जर आलो तर नक्कीच रिलॅक्स. मला तरी इकडे येऊन खूप रिलॅक्स झालेला आहे, खूप छान वाटतं. तर जरूर एकदा येऊन इकडे भेट द्या. आणि त्याशिवाय इथलं मेन आकर्षण म्हणजे इथलं गावरान जेवण आणि तेही इथल्या लोकल लोकांनी बनवलेलं. माझ्यासोबत आहे सुजाताताई आणि इकडच्या त्या लोकल आहेत आणि आज आम्हाला ते मस्त गावरान चिकन दाखवणार आहे. तर सुजाताताई सुरुवात करूया. चालेल. काय करायचं सुरुवातीला सांगा मला. दालचिनी, चक्रीफूल, तेजपत्ता, एक बारीक केलेला कांदा घातलेला आहे, थोडा जरा लाल होऊ द्या. हा, तुम्ही ही काय शिकवत रेसिपी? हे माझी आई जेवण करायला जायची ना, आम्ही तिच्याबरोबर छोटे होत तर ती तेव्हा जायचं. म्हणजे लहानपणापासून तुम्हाला जेवणाची आवड आहे. आईला बनवते तर मी बघते आणि मग घरी थोडं थोडं बनवायला शिकते. हा, आलं लसूणाची पेस्ट. मला इथे 4-5 दिवस येऊन राहावं लागेल आणि सुजाताताईंकडनं छान छान रेसिपी शिकता येईल कारण ते बरंच काय सांगतात. सुजाताताई तुम्ही ह्याच्यात आता काय घातलं? कांदा भाजून घेतला. हा, छान अशी कांद्याची पेस्ट आहे. कांदा म्हणजे तेलामध्ये थोडंसं त्यांनी भाजून घेतलंय, म्हणजे थोडासा गोल्डन ब्राऊन, जास्त नाही केलंय. आणि मग तो मिक्सर बंद काढलाय. आता आपण घालणार आहे टोमॅटोची पेस्ट. अच्छा, टोमॅटो पण भाजलेला आहे. अंगण आहे पाठीमागे, तिकडे मस्त झाडं लावलेली आहेत आणि असं इथे बसून जेवण करायला इतकं सुंदर वाटतंय ना. मला खरंच माझ्या गावची आठवण आली, कारवारची. तुमचं गाव कुठं ताई? चिंचणीत पुढे गाव आहे धोबीतला म्हणून, तिथे सब तिकडे राहतात. वा, पण छान आहे तुमचं. चिंचणी हे गाव खूप सुंदर आहे. मी म्हणजे शांत
असं वाटतं हॉटेलच्या किचन मध्ये आलेली आहे. एवढा मस्त डबा आहे मसाल्याचा, राई, जिरं, मला वाटतं धणा पावडर, जिरा पावडर. घ्या तुमचा मसाल्याचा डबा, घ्या हळदी पावडर. आता आपला हा मिक्स मसाला आहे. म्हणजे माझाच मसाला आला की मिक्स मसाला? माझ्या प्रत्येक रेसिपी मध्ये माहिती का तुम्हाला मिक्स मसाला असतो. छान अशी लाल मिरची पावडर आहे. असा अरोमा पण थोडासा आलेला आहे तिखट प्रमाणे. थोडस पाणी घालायचंय. मसाला एक जीव घ्यायला पाहिजे ना, म्हणून. आता त्याच्यावर आपण चिकन मोडूया. आता ह्याच्यावर आपण घालायचं चिकन. 1 किलो चिकन मी. आता हे परतात छान किसी तुम्ही सगळा मसाला तो चिकनला लागला गेला पाहिजे. थोडं ह्याच्यावर आता आपण झाकण घालूया. आता ह्याच्यावर झाकण, उपडं झाकण घ्या पुढं. आता हे ब्रेड क्रम्स तुम्ही का मगाशी सुरमईला वगैरे लावायला विसरलायत का? नाही, ते आहे खोबरं. काय म्हणता, हे खोबरं आहे? हो, ते भाजलंय, थोडं पिसलं भाजलं आणि मग हे मिक्सर मिक्सरला म्हणजे हे करून ठेवलं की तुम्ही. काय मस्त आयडिया आहे हो. म्हणजे प्रत्येक गृहिणीकडे काही ना काहीतरी आयडिया असतात, म्हणून मी सगळ्यांच्याकडे जाऊन काही ना काहीतरी शिकत असते, म्हणजे माझ्या ज्ञानात भर पडते. त्याचा एक असा भाजलेला नटी फ्लेवर पण येतो. मला तर ही आयडिया आवडली. मी आता करणार बरणीवर हे असं करून माझ्या फ्रीज मध्ये ठेवणार, म्हणजे पाहुणे आले कोण आलं तरी आपल्याकडे किसायला कंटाळा येतो तो मला. बरं सा म्हणजे माझी ताई असते, माझ्या 2 ताया आहे त्या किसतात, पण आता मला हे पटलं मस्त. आता हे थोडीस कापलेली कोथिंबीर वरून घालायची. तुम्हाला माहिती वाटतं मला कोथिंबीर खूप आवडते. हा, खूप सुंदर दिसते, तसंच ते खूप छान लागणार आहे. इकडे तुम्हाला वेगवेगळे चिकनचे प्रकार मिळणार आहेत, भाज्या तर मिळणारच आहेत. पण जर तुम्हाला फिश हवा असेल तर तुम्ही तो त्यांना आणून द्यायचा. आणि मग इकडे पुढची ही ताई असेल, 2-3 ताया आहेत इकडे आपल्या, त्या आपल्याला मस्तपैकी फिश फ्राय करून देतात. तर आज माझ्या समोर आहे सुरमई तवा फ्राय मी खाणार आहे. मी येताना मला बाजारात सुरमई मिळाली आणि ती एकदम फ्रेश होती, तर तुम्ही त्यांच्या ताब्यात दिली आणि त्यांनी मस्त मसाला लावून तयार ठेवली. आता मी फ्राय करणार आणि मग आस्वाद घेणार. ताई मला तुम्ही हे सांगा की तुम्ही सुरमईला काय लावलं? आलं लसणाची पेस्ट, मिरची आणि आपली कोथिंबीर आणि हळदी पावडर आणि आपला मिक्स मसाला आणि मीठ. पण तुम्हालाही हा जर अनुभव घ्यायचा असेल तर घरात बसून नाही होणार आहे, तुम्हाला इथे यावं लागेल आणि रिलॅक्स मध्ये हे सगळं अनुभवावं लागेल. तर चला तयारी करा आणि ठरवा कुठच्या डेटला येणार आहे ते. दुपारचं जेवण एकदम चविष्ट होतं. इथे ते बुफेची व्यवस्था करून देतात, त्यामुळे आपल्याला हवं तितकं छान वाढून घेता येतं. आजूबाजूला शुद्ध हवा खेळती असताना जेवण उत्तम असेल तर क्या बात आहे. फिश फ्राय आणि चिकनचा मी मनापासून आस्वाद घेतलाच. त्याशिवाय छोले आणि पुरी देखील अप्रतिम होती. सागर संगीत जेवण आणि सोबतीला जुनी गाणी. आहा, भरपेट जेवल्यावर थोडा वेळ या आराम खुर्चीवर बसून पेपर वाचला आणि मग झोपाळ्यावर देखील जरा वेळ बसली आणि फ्रेश झाली. फॅमिली किंवा फ्रेंड सोबत आला तर इथे मस्त कॅरम बोर्ड देखील आहे. अख्ख्या ग्रुपला मजा करता येईल अशी भरपूर जागा देखील आहे. संध्याकाळ व्हायला आली तशी मी समुद्रावर पुन्हा एकदा फेरफटका मारायला निघाले. संध्याकाळी बीचवर सगळ्यांना धमाल करता येईल अशा बऱ्याच गोष्टी आहेत, जसं की उंटावर बसून फेरी, घोडागाडीवरून लाटा कापत कापत केलेला प्रवास, ही मजेदार पांडा ट्रेन, चवदार भेळ आणि इतर बरंच काही. माझं लक्ष गेलं बर्फाच्या गोळ्याकडे आणि तोंडाला पाणी सुटलं आणि आजूबाजूची मजा बघत बघत मी या छान गोळ्याचा आस्वाद घेतला. सूर्यास्त बघत बघत माडाच्या बनातून परत होमस्टे मध्ये आली आणि माझ्यासाठी इथे कुरकुरीत भजी आणि गरमागरम चहाची व्यवस्था आधीच करून ठेवलेली होती. इतर मंडळी सोबत गप्पा मारता मारता आम्ही सगळ्यांनी या भज्यांच्या फडशा पाडला. बीच अँड ब्लिस या होमस्टे मध्ये राहण्याचा माझा अनुभव खूप छान होता. मी इथे पुन्हा नक्की येईन नेक्स्ट टाइम. माझ्या मैत्रिणींना घेऊनच येईन. तुम्हालाही इथे येऊन हे सगळं अनुभवायचं असेल तर खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि तुमच्या फ्रेंड्स किंवा फॅमिली सोबत इथे येऊन आराम आणि धमाल दोन्ही करा. अशा छान छान व्हिडिओसाठी अर्चना आरते रेसिपीज या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचंय आणि इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो देखील करायचंय.